नाही का लय बाया भेटल्या की भांडणं होतात नाही का नाही, नाही, भांडणं नाही. होतात का पांडुरंग सांभाळून घेतो, तोच करवित आहे ना. कधी सोडवायला सगळे जाते पण आणायला कोणीच नाही. आजी म्या देखील पंढरी नाचतात वारकरी भार पताकांच्या करी भीमातिरी आनंद. सध्या संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला विठ्ठलमय झालेलं दिसतोय. त्याच निमित्त मी गौरव तुमच्याकडे एक खास शो घेऊन आलोय. आय लव्ह नगर अभंग वारी पॉवर्ड बाय कॅमल सुपरफाईन साबुदाणा. चला बघूयात वारकरी काय म्हणतायत ते. श्रीरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा. मंडली कवर्द हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरपूरला गेल्यावर कसा असतो तुमचा आनंद? अरे बापरे, गगनात मावत नाही आमचा आनंद. म्हणजे सांगितलं नाही हे सुख सोहळा स्वर्गी नाही असं वाटतं का त्या पंढरपुरामधून घरी येऊ वाटत नाही. असं वाटतं तिकडच राहून घ्यावा. पण आता कोण ठेवल, कारण प्रपंच हा खोटा आहे पण मग तो गोड वाटतो ना, आनंद वाटतो प्रपंचामध्ये. घरचं कसं करता बरं मॅनेजर तुम्ही इकडे आले ना? आता घरी आमच्या सुनबाई आहे, आमचे मुलं आहेत, ते करून घेतात, त्याच्यामुळे आम्ही दिंडीला येतो. आता एवढं 5-6 वर्ष हे करताय तुम्ही, वारीला जाताय, पायी जाताय, एवढा शेकडोचा प्रवास नाही का? पाय वगैरे नाही दुखत काय? पांडुरंग सांभाळून घेतो, तोच करवित आहे ना. दुखतात कुठं नाही दुखत, गोळ्या वगैरे काही खाती नाही आम्ही, चालत राहतो. वारीचा अनुभव तुमचा? वारीचं काय असं आहे, मनातून जर असलं ना तर पाठीमागचं ध्यान सुद्धा होत नाही, माग ओढून पाहत नाही, पुढं चालत माणूस. किती पाऊस असो काही असो, म्हणजे तो एक आनंद आहे. घरून निघतो त्यावेळेस आनंदात निघतो. आनंदाने निघतात. हा, म्हणजे सगळं सोयला लागलं जातं, सगळं माग काही विचार नाही आचार नाही काय नाही, निघले म्हणजे निघले. कारण जे आपल्याला संघ न्यायचंय ते आपण कमवत नसतो आणि जे खोटं आहे ते आपण कमवतो. कारण आपल्या संघ काय येणार आहे, भगवंताचे 2 नाम, ही वारी केली वारी, याच्यातच माणसाला आनंद वाटतो. आणि हे सगळे तुम्हाला इथं ज्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत त्या आधीपासूनच्या आहेत का वारीत आल्यावर भेटले? नाही, वारीत आल्यावर घरचं कोणी, सगळ्या वारीतल्या मैत्रिणी. हा, एकदा वाया गेले असं कुठं ऐकलं नाही. बरोबर. मग नामच घेऊ, नामच देऊ, नाव विठ्ठलाला वाहू, नाम. मस्त. या पद्धतीने वारीत चालायचं. याची त्याची तुझ्या घरी काय झालं, माझ्या घरी काय झालं, आलो माझ्या हिरीलाच बोर घातलं, माझ्या हिरीलाच पाणी नाही लागलं, मग मी नेम्या दंडीतून माग आलो. हे असं कुठं चालतं वारीमध्ये? नाही चला. बरं मग आता एक म्हणतात ना का लय बाया भेटल्या की भांडणं होतात नाही का? ते नाही असं नाही भांडणं नाही होतात का नाही, तुमच्यात? आमचे नाही होती. आमचे वाटेल नाही. पण आमच्या जेवढ्या तुळशी वाल्या आहे ना तेवढ्यांचे शक्यता कुठंच बांधणं नाही. पंढरीला जावं म्हणजे एक आमचं माहेर आहे. जाते मी माहेरा, जाते मी मायराया, विठू मावलीला, जाते मी मायराया, विठू मावलीला, जाते मायराला बाई मी, जाते मायराला, जाते मायराला बाई मी, जाते मायराला. पण परतीच्या वारीला भाविक कमी राहते, त्यांना अजून त्याचा अनुभव माहित नाही काय म्हणतात ते. असं का असतो बरं अनुभव? म्हणजे तुम्हाला काय काय अनुभव आलाय परतीच्या वारीचा? मला परतीच्या वारीचा अनुभव असा आलेला आहे का जेव्हा आपण देव सोडवायला सगळे जातो, जन्माला आल्यावर सगळे पेढे वाटतो, मेल्यावर कोणी पेढे वाटतं का? तसा हा एक अनुभव आहे का देव सोडवायला सगळे जाते पण आणायला कोणीच नाही, परत आणायला कोणी नाही राहत, असा अनुभव आहे. परतीच्या वारीला पण भरपूर लोकांनी राहावं असं मला वाटतंय. घरचे कसं मॅनेज करतो तुम्ही इकडे? घरचं मी सांगेल त्यांना, तुम्हाला करायचं तर करा, नसेल करायचं करू नका, मी काही करणार नाही. मग ते करून घेत्या. पांडुरंग शेवट आशीर्वाद देतो, हा. करून घेतो नाही का? जर तरुण त्यांना घरच्यांना माहिती आहे हा काही थांबणार नाही. तुम्ही नाही म्हणले तरी हा जाणार, जाय म्हणलं तरी जाणार. त्याच्यामुळे ते काही ते नाही. काय कुठून येते एनर्जी, कुठून येते एवढे गाणे म्हणजे म्हणायचे? तो देतो भगवंत, आम्हाला काय कोणी देत नाही, आमचा भगवंत आम्हाला देतो, तो ताकद देतो. पाऊस पाणी आलं असे तकलीफ बिकलीफ नाही होत? अजिबात नाही होत. माऊली सारी सांभाळून घेते. सांभाळून घेतात. हो हो, माऊली सारी सांभाळून. मग तुम्ही इकडे आल्यानंतर घरचे काय असतं? घरच्यांचं काय? विचार करायचा नाही. विचार काय? 15-16 दिवस विचार करायचा नाही. तिथून आलं काय असं ते प्रपंच हा सोडून द्यायचा
वारीचीच संसाराची हा दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ. खमळ चौखडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे असं वाटतं का त्या पांडुरंगाच्या गावाला गेलो ना घरी येऊच नाही. कुंडली कवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.